हाय का वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि ब्लॉग आहे. तर आजचा ब्लॉग आम्ही बाहेर काढणार आहेत, पण इथं घरी स्टार्ट करतोय आणि आज खूप साऱ्या गोष्टी शेअर करायच्या आता, खूप साऱ्या गोष्टी दाखवायच्या आता. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की ह्यानं आंघोळ केली आणि मी आता अशी झोपेत उठले. तुझी बदनामी होईल, तू यासाठी सांगतेस ना की दादा किती छान दिसतंय, ती किती घाण दिसते. तर आज आम्ही छान कॉन्सेप्ट केलाय आणि याच्या मागे मग पण काय घालणार तुम्हाला दाखवू का? थांब, नको दाखवू ना, नंतर दाखवून डायरेक्ट. टुडे आय एम गोइंग टू वेअर दिस शर्ट आणि हा माझाच आहे, पण खूप विचित्र वाटणार आहे, पण ठीक आहे, काहीतरी वेगळं होईल. आम्ही फोटो पण काढू याच्यामध्ये आणि याच्या मग एक कारण आहे, हे मॅचिंग पण होईल, त्यांचं कॉम्बिनेशन पण होईल. पण आम्ही ना शॉपिंग नाही केली. याच्या आधी आम्ही प्रत्येक ऑर्डरला जाताना ना शॉपिंग करायचो नाही का, कारण चांगले चांगले कपडे लागायचे आमच्या घालायला. आता पुढं पण काही काही ऑर्डर आहेत, तर असा विचार मला नको शॉपिंग करायची, जे आहे ते रिपीट करू, कारण बजेट पण नाही तेव्हा असं वाटतं पाऊस येईल माहिती का. पण आज आम्ही 2 मेकअप ऑर्डर कव्हर करणार आहेत आणि तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कसं काही काम करतो, कशा गोष्टी करतो, काय मेकअप करतो आणि बाहेर पण जातोय आणि खूप लांब जातोय. आज एक ऑर्डर आहे सांडपाड्याला, जी मी जाणार आहे, ती मीच कव्हर करणार आहे. दुसरी ऑर्डर आहे ट्युनिंग चांगली. मला वाटतं फक्त ह्या लाईन आहेत, बाकी कलर तर मतलब न्यूट्रल आहे, दोघांचे पण कूल कलर आहेत. सॉरी न्यूट्रल नाही, कूल कलर आहेत. सॉरी जाऊ दे, पण मी गाड्यांवानी तर दिसत नाही ना. हा, तर पहिलं लोकेशन आहे सांडपाडा, जिकडे मी जाणार आहे. तिकडे एकच मेकअप आहे, ग्रुप मेकअप, आणि तुम्हाला पण घेऊन जाणार आहे. कसं काय होतंय? मी आले तुझ्यासोबत. नको खूप हे होणार, कारण जास्त गरज नाही, रिक्वायरमेंट नाहीये. परत माझी तब्येत. मी आता निघालोय, आले नाही, मला 10 मिनिटात निघायचे, पोहोचायचे मला तिकडे 9 वाजता. आणि दुसरं लोकेशन आहे बदलापूरला, तिकडे एक रूम आहे, एक ब्राईड आहे, त्यांचं टिलक सेरेमनीचा आपला मेकअप करायचा आणि खूप छान होणार आहे. त्यांचं आउटफिट वगैरे खूप छान आहे, लेहंगा आउटफिट आहे त्यांचा. तर आणि एक गोष्ट शेअर करायची आम्हाला, ती वाली चप्पलची. कर तू, सांग तुझं चप्पलचं नाव काढलं की बिचारी रडायला लागते, कारण ना 2,500 ते 3,000 पासून नुकसान झालं चपलामध्ये. आणि इतके बिंडोक लोक असतात ना, काही थांब की मला माहिती. स्टार्टिंग पासून सांगे, काही लोक एवढी मतलब अनमॅच्युअर असतात ना, म्हणजे ती लहान बाळ नाहीये, आमच्या वयाचं पण आमच्यावर मोठं आहे. 2-2 तास तुम्ही जर देवापुढे बसताय, ओम नमः शिवाय करत, भम भम भोले करत, स्वामी समर्थ करत, तुम्हाला तेवढी मॅच्युरिटी असली पाहिजे. तुम्ही लोकांसोबत काय वागताय, कसं वागताय, देव सगळं बघतो वरून. पण काही लोकांना एवढं पण अक्कल नसते की आपण लोकांसोबत कसं वागतोय, हे पटतंय का, खरंच हे आहे का? तर सांग आता. माझी चप्पल चोरीला गेलेली आहे आणि द मेन थिंग इज की तुम्ही शॉक होणार की चप्पल कशा चोरीला गेल्यात. जर कोणाची चप्पल चोरायची असते इंटेन्शनली घालण्यासाठी, जर चप्पल चोरायची असेल तर त्यांनी माझी दोन्ही पेअर, म्हणजे एक शूजचा पेअर दोन्ही पण उचलून नेला असता, एक पेअर उचलून नेला असता, एक चप्पलचा पेअर उचलून नेला असता. त्या लोकांनी काय केलंय, म्हणजे एका पेअर मधला एक शूज ठेवला, एक उचलून नेला, एका हिल मधला एक शूज ठेवला, एक उचलून नेला, एका चप्पल मधला एक चप्पल एक हे. इन शॉर्ट 3 तिचे खूप ब्रँडेड होते बरं का, झुडिओ मधनं चांगलं आणि मोठ्या मोठ्या शॉप मधनं घेतले होते. सिरियसली मुद्दामून त्यांनी ते निवडून घेतले. 10-20 हजारचा शूज मी नाही घालत. मला 2,000 रुपयाचा शूज होता काय, एक 2,000 महागडे 1,000 रुपयाची हिल होती आणि 500 रुपयाची फ्लिप फ्लॉप होती माहितीये. म्हणजे 2,500 रुपयाचं खटक्या नुकसान. आणि एक पण नाही ना, 3 नाही, म्हणजे एकाच दिवशी. ओके, मला एवढं वाईट वाटत होतं, एवढं आम्हाला पण कळलं नाही, कारण आता मला एवढं वाईट होतं ना गाईस, ह्याला तर काय जाऊ द्या, ह्याच्या नाहीत गेलेला. पण मी थोडं म्हणजे महिन्याला करून असं मला घ्यायची आणि खरंच मला ते खूप आवडत होतं आणि ते शूज तर माझा फेवरेट होता माहिती. आणि 2,000 रुपयाचा गाईस, 2,000 रुपये कमवण्यासाठी 3 दिवस काम करावं लागतं, समजलं. आणि तो मी जास्त घातला पण राहू दे. इन शॉर्ट तो नवीनच होता आणि मी रात्रभर म्हणजे असं उठून बसायची माहिती, झोपेतून उठून बसायची, यार ज्यांनी पण नेला त्यांनी आणून ठेवा ना प्लीज, असं म्हणजे मी रात्रभर, म्हणजे मला झोप येत नव्हती माहिती. पण परत दुसऱ्या दिवशी मग काहीतरी आणखीन अडचणी आल्या समोर, मग त्या शूजला विसरून गेले मी, असा विषय झाला. आता थोडस मला बरं वाटतंय, ठीक आहे आता गेलं तर काय करणार, पण आता माझ्यापाशी काहीच नाही घालायला, खूप कमी चप्पलच आहेत. डायरेक्ट 3 चप्पल गेले आणि ती 3 चप्पल पण चांगल्याच गेल्यात काही, काहीच नाही गोष्ट. मला खूप जास्त वाईट वाटलंय. पण असं रडायला येत होतं की मी म्हणजे स्वामी, तुम्हाला माहिती ना तुमचे लेकरं किती कष्ट करताय, एक रुपया जपून ठेवतात किंवा एक रुपयाचा नीट यूज करतात, मग का रे देव माझ्यासोबत असं केलं, काय माहिती जाऊ द्या आता काय. पण ठीक आहे, ह्याच्या मागे एक कारण आहे आणि हे कोणतरी मुद्दामून केले, स्पष्ट दिसतंय. आम्ही कॅमेरा पण केला चेक, काय बोलतात, ग्राउंड फ्लोअर तिकडे कॅमेरा आहे, तर तिकडे आम्हाला काहीच नाही मिळालं. नंतर आम्हाला कळलं की हे सगळं एका बिल्डिंग मधल्या बाईचं काम आहे. बिल्डिंग मध्ये कोणावर आम्हाला शक आहे, आमच्या बिल्डिंग मध्ये माणूस आहे, कारण आम्ही त्यांनाच ओळखतो फक्त, बाकी 1-2 जणांना ओळखतो, पण त्यांचा काहीच नॉर्मल विषय तो. ती थोडीशी अननॉर्मल आहे, म्हणजे नॉर्मल नाही, थोडीशी ओव्हर एक्स्ट्रा आहे ती कुठल्या पण गोष्टीमध्ये. आणि सेम गोष्ट आमच्या खालची जी 4थ्या माळ्यावर राहतात त्यांच्यासोबत पण घडली. त्यांचा पण एक चप्पल गायब झाला आणि एक शूज कसं गायब झाला. मी जिमला वगैरे जाते ना, माझ्या 5th फ्लोअरला राहते मी, आणि मग मी फटाफट खाली उतरण्याचा प्रयत्न करते किंवा जॉबला जाते, मग पळतच खाली उतरते मी.
मे बी माझी चप्पल वाजत असेल, कोणाला प्रॉब्लेम असेल, पण असं नाही ना की सांगा ना तुम्ही किंवा प्रॉब्लेम होतोय किंवा काय असेल ते तर आपण बोलू पण शकतो ना. असं डायरेक्ट उचलून नेणं त्याचं हे नाही ना. मुद्दाम मतलब त्याची बुद्धी बघा ना किती ही आहे, भ्रष्ट झालेली आहे. आणि मी जेव्हा बोललो ना मतलब तो स्वतःहून आला माझ्याकडं, तो बाई आणि तो 4थ्या माळ्यावरची ती आमच्यासोबत पण असं घडलंय. मग तिचा मुलगा ना जो आहे XYZ तो डायरेक्ट म्हणला की मला XYZ वर शक आहे, आणि आम्हाला पण त्याच व्यक्तीवर शक आहे. गाईस त्यांनी पण डायरेक्ट नाव घेतलं. आमच्या सोबत आणि अशा गोष्टी घडल्या तर अशा लोकांना काय करायचं. चक्क 3 चपला एक नेलं असतं, पण ठीक आहे आपण समजून शकलो असतो. एखादी चप्पल नेली पण यायचीच काय करायचं, तू समोरून बोल ना की बाबा नको असं पळत जाऊ, आम्हाला त्रास होतोय. सगळ्यांचे गेट बंद असते सगळ्यांचे, पण तिचं ओपन असतंय. आम्ही सगळ्यांचं ऐकतो, आम्हाला कधीच वाटत नाही की आमच्यामुळे कोणाला कधीच त्रास व्हावा, किंचित पण हा. हे नसते की आमच्यामुळे तुम्हाला त्रास आणि एक व्हायला गोष्ट माहिती पाहिजे. तुला, आमचं मन खूप शुद्ध आहे, पण ऐक ना, ती देवापुढे बसली असती ना की बम बम बोले करत किंवा बाकीच्या गोष्टी वाचत, ऐक ना मी मोबाईल बघत असतो ना वरी, मग तेव्हा मी मोबाईल बंद करतो, आवाज बंद करतो, कमी करतो किंवा बंदच करतो, आणि नंतर मग वरी आला चालू करतो. जाऊ द्या, ही गोष्ट आहे, सोडून द्या. त्यांना आपण कधी नाही पण कधी देव सगळं बघतो. आणि गाईज आज इथून तुम्ही काढलं ना तर उद्या तुमचं पण काहीतरी होणार आहे, एवढं लक्षात ठेवून चालायचं. आणि आजचा प्लॅन तुम्हाला सांगितलंय की आज आम्ही जातोय मेकअप ऑर्डर साठी, आणि आम्हाला हा ब्लॉग याच्यासाठी टाकायचा आहे की आम्हाला माहित करून घ्यायचं की तुम्हाला मेकअपचे ब्लॉग किती आवडतात किंवा तुम्हाला बघायला आवडतात का. कारण पुढे मेकअपचे ऑर्डर्स असणार आहेत पुढच्या सीझन मध्ये, खूप मस्त म्हणजे मस्त असणार आहेत. फिरणार आहे हा. तर तेव्हा आम्ही ब्लॉग बनवू की नको ते आम्हाला या ब्लॉग वरून कळेल इन शॉर्ट. तर पहिल्यांदा मी जाणार आहे, आणि नंतर ती 10-11 वाजता बोलवेल मी तिला. ती येणार बदलापूरला, मी जावायचं सांजपाड्याला. चला भेटूया आपण. आणि वैभव मला पार्टी पण देणार आहे. ठीक आहे, आपण आज काहीतरी बाहेर खाणार पण आहेत, काहीतरी करूया. ठीक बघा, आहे, नक्की हो हा, हो दरवेळी सारखं नाही. हाय गाईज, सर मी पहिल्या लोकेशनला पोहोचलोय. जसं की मी तुम्हाला सांगितलं दिदी नाही आली, मी चालू 1 तास लागला मला इकडे सांजपाड्याला पोहोचायला. आणि मी आता जातोय क्लायंटच्या घरी, आणि तिथं आपल्याला रूम मेकअप करायचं मी तुम्हाला सांगितलंय. तर बघूयात कसं होतंय कसं नाही. मला माहिती आहे मला शूट करता येईल का नाही, कारण मी एकटाच आहे आणि ब्लॉग शूट करायला मला जमेल का नाही. बट भेटूयात लवकरच. मी तुम्हाला ट्राय करतो सगळं दाखवण्याचं वगैरे. इकडे मला क्लायंटचं एंगेजमेंट चालू करायचं, आणि लग्नासाठी मला 24 तारखेला जायचंय. त्याचा मिनी ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. गाईज, हे क्लायंट आपल्या आग्रीकडे होते आणि यांच्या एंगेजमेंटचा मेकअप केला आज आपण. आणि त्यांच्या घरी अशी एक लाकडाची बोट बनवली होती त्यांच्या एंगेजमेंटसाठी. याला सगळं नाचवत वगैरे नेतं. त्यांना खूप चांगलं सजवलं होतं, लाईट्स वगैरे लावल्या होत्या, खाली बॅटरी पण लावली होती. थोडासा लेट झाला होता, घरामध्ये खूप जास्त गडबड चालू होते आणि पाहुणे पण आले होते, त्याच्यामुळे मला ही क्लिप सोडून काही शूट करायला भेटलं. पण तुम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू करा, जाम मजा आहे. आम्ही पोहोचलोय. कुठे पोहोचलो तिथे? बदलापूरला. आमचा प्लॅन होता बदलापूरला फ्लॅट घेऊयात, खूप स्वस्त भेटतोय. फ्लॅट घेऊयात नाही, रेंटवर घेऊयात, खूप स्वस्त मिळतो एकदम. 4 ते आम्ही 20,000 रुपये खर्च करतो तिकडे, 4 ते 5,000 मध्ये आम्हाला 1 BHK मिळतो. आम्ही तिकडे 1 RK मध्ये राहतो आणि इकडे 1 BHK. आता आमची जिरली, आम्ही आलो तसे ट्रेनमध्ये आलो आम्ही. ऍक्च्युली सांगायचं होतं कॅबने नाही आलो. मी होतो कुठं होतो मी सांजपाड्याला होतो, आणि ही डायरेक्ट घरून इतर इतकं फिरून आली ना, कुठं किंग सर्कल, दादर, बँड्रा, माहीम, कुठे जाऊन आली. तुला मी एवढं कळत नाही. हिला ना लोक आय कॅन ट्रॅव्हल विथ ट्रेन. प्रायव्हेट गाड्याची स्पेलिंग सांग बरं. PRIVIT प्रायव्हेट. तर आणि हिला मी ट्रायपॉड पण आणून सांगितलं होतं, ते ट्रायपॉड पण नाही आणलास तो. दाखव बॅग, दाखव. तू तुझे आउटफिट नाही दाखव म्हणे, तुला मी ट्रायपॉड आणलाय का दाखव म्हणते. ही अशी करते आउटफिट. ट्रायपॉड आणायला. तर आता आम्ही ना इथे थांबलो बदलापूर स्टेशनच्या बाहेरच. तिथे आपण 90-80 रुपये एक नारळ पाणी असतो. एकच मिळतं का दोघांनी? पाणीपुरी पण नको. इकडे समोर पाणीपुरी पण आहे, पण डायटचं मग काय होईल. दाखव काय आणलं तो. कोण आहे? क्लायंटला बोलवलं, क्लायंट येते 4 व्हीलर घेऊन. आपण क्लायंटच्या घरी जाऊ. मी सांजपाड्याचा काही शूट नाही केला, एक शूट केलं तो क्लिप. त्या क्लायंटला आणून कोणी होता माहिती आहे का, त्यांनी असं बोट बनवली होती, खूप मोठी अशी बोट, आणि त्याच्यावर लाईट्स वगैरे लावल्या होत्या. आणि आज आम्हाला तिकडे खूप ओळखणार आहेत लोक. आताच मला कमेंट आली की दादा तू माझ्या भावाचा मेकअप करायला येतोय आज. मी आताच वाचली कमेंट. म्हणला मी नातं आहे का फ्रूटच्या दुकानामध्ये, आणि इकडे खूप सारे असे फ्रुट्स आहेत जे आम्ही कधीच नाही ट्राय केलेले. सगळे मतलब खूप सारे आहेत, खूप महागडे पण आहेत. तर मी काय ऐक ना, तर मी काय हे करताय केक वास घेऊन ठेवायचं, नुसतं वास घेऊन ठेवायचं. पिवायत थांब की मी काय प्लॅन करतो माहिती, आपण असा एक ब्लॉग बनवूयात. त्या ब्लॉग मध्ये आपण जे कधी फ्रूट नाही ट्राय केलं ना ते सगळे ट्राय करूयात. ब्लिंकिट करू सगळे ट्राय केलेत. खरंच का? तू सांग मला, हे कधी फ्रूट ट्राय केलं असं तू, किंवा ते रेडवाले ट्राय केलं? रेडवाले हे केले का? हे ट्राय केलं का कधी? ड्रॅगन फ्रूट स्पेलिंग
हा खारीक आहे, कच्ची खारीक. हा त्या ठीक आहे. ह्याची पण पूजा खूप सारे आहे. फ्रुट्स आहेत जे आम्ही ट्राय नाही केलं, तर आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये ते ट्राय करतो. मतलब खूप सारे फ्रुट्स मागवतो आम्ही Blinkit वरून आणि त्याचे रिव्ह्यू देतो पुढच्या ब्लॉग मध्ये. बघूयात आता आम्ही काय fruit, लाल fruit, पिवळे fruit, सगळे हिरवे सगळे सगळे लय 56 प्रकारचे फ्रुट्स आहेत. लय महागडे पण असतात ते काय. काय तर आम्ही तेव्हा चॅलेंज करू का? मी बोला रेड कलरचं गिफ्ट द्यायचं, मग तुम्हाला रेड कलर. हा कलर गिफ्ट ते पण करूयात. 7-8 कलर घेऊयात. त्या कलरचं मी तुला काही चक्क पाऊस पडतोय बाहेर. ओ माय गॉड. मुंबईतला पहिला पाऊस असेल मे बी आहे ना. मी सकाळी विंडो मध्ये बसले होते आणि पूर्ण सिव्ही होता आणि थोडासा पाऊस होता, तर एवढी मस्त वाटत होतं ना. आणि मी जेव्हा यायला लागलो होतो तेव्हा यायला लागला होता. दिवसानंतर हा moment बघितला. ऐक ना, मी जेव्हा- Continue काम करते अरे आणि ऐक मी ना. घरी नसते. मी जेव्हा यायला लागलो होतो तेव्हा चालू झाला होता पाऊस. ठीक आहे. मग मी मस्त चिंब भिजलेले लावलं माझ्या हेडफोनवर आणि 5 मिनिटं थांबलो. नंतर पाऊसच बंद झाला. पूर्ण ऊन झाल्यानंतर आणि हा मी पण तेच करणार आहे, नको बंद हो प्लीज. काय मस्त वाटतं यार खरंच. खूप भारी वाटतंय. आणि ह्या ताई गाडी चालवतात, तर हे बघून मला बोलती दीदी हॅलो. तर हे बघून मला दीदी बोलती की माझी पण कधी अशी गाडी येईल, नंतर मी यांच्यासारखं चालवून तुला फिरायला घेऊन जात जाईल. खूप लवकर येईल आणि तुम्हाला नेत जा मग माझ्या ऑर्डरला. ठीक आहे. माझा कॅबचा पैसा वाचेल तेवढं. पण ही एवढी ही आहे ना, हलकट आहे ना, ती डिझेलचे जी पण आहे CNG पेट्रोलचे डबल पैसे लावेल. म्हणेल मी सोबत येते, मग माझी पण हजेरी निघाली पाहिजे ना दिवसभर. मी तुझ्या सोबत राहील. अशी बिलकुल पण नाहीये. नाही, त्यांना माहिती, सांगायची गरज नाही. रुपया पण घेत नाही. 1 रुपया नाही घेत. शर्ट कोणाचा घातला तुम्ही बघा बरं थोडस. हे बघा, मी ब्लॉग चालू केला आणि पाऊस गेला. अरे मी पणवती लावतोय का असं वाटतंय का तुला नाही? हा, आणि तुम्हाला माहिती का, न्यूज मध्ये पाहिलं का, मुंबईमध्ये फक्त 30 दिवसाचं पाणी उरलंय. आणि नंतर आम्हाला प्रॉब्लेम होईल, गावाकडे जायला लागेल. नंतर गावाकडची लोक म्हणतील हा आले गावाकडे. गावाकडे पाऊस नाही काहीच. बिलकुल पण आमच्या तरी पण पेरणी झाली आमच्या आहे, गावाकडे बोरवेल आहेत, मग आम्ही शेंदून पाणी काढू शकतो ना. येणार पाणी जर पाऊसच नाही आला तर. खाली असतो पाऊस, इथं असतो. बोरवेल तर आपल्या पण बिल्डिंग मध्ये आहे ना. कुठे टेरेसवर तो टंकी आहे, बोरवेल नाही, त्याला बोरवेल नाहीत म्हणत. जे बोरवेलचं पाणी येतं ते कुठल्या बोरवेलचे? अरे तू एवढी कशी आहे अनपड. ते अगं ते BMCचं पाणी येत असतंय तलावामधून. सध्या रील्स येतात जे बोलतात की जांभळ ह्या वर्षी खूप जास्त जांभळ आले ना, तर पाऊस. हा राईट बरोबर. आता तुझी बुद्धी चालली बघ बाबा. आम्ही आपण आलोय का कधी बदलापूरला? एरवलीला वगैरे आलो. बदलापूरला मला नाही वाटत जास्त कल्याणला आलो. पण आलोय. आलोय. अंबरनाथला पण आलोय. आपण तिकडे गेलतो की कर्जत, आयुष्य रिसॉर्ट, अंबरनाथ. अरे अंबरनाथ आलोय. मला असं वाटतंय, मी म्हणून तुला म्हणते की पूर्ण डाटाबेस बनव काय. त्याला मी बोलते पूर्ण डाटाबेस बनव. ती ह्याच्यामुळे नाही म्हणत. कर. तू ह्याच्यामुळे नाही म्हणत, ती पैशाचा हिशोब ठेवण्यामुळे म्हणतोय. नंतर लाईक आता मी माझ्या डायरीमध्ये टिपून ठेवतो ना, तर ही काय बोलते लॅपटॉपवर तुझी नोंद ठेव. नंतर ती बघू शकते ना की किती कमवले ह्यानं, किती डायरी डायरी एल्सो. पण मी काही पण टाकू शकतो डायरी मध्ये. ठीक आहे, चल पण जाऊ ठीक आहे, दे. आम्हाला ऑलरेडी खूप जास्त लेट झालाय. आता जायचंय फटाफट आणि फटाफट चालू करायचंय आणि नंतर नेक्स्ट लोकेशनला पण जायचंय. हाय गाईज, आमचं काम झालेलं आहे. एक मतलब ब्राईड झाली आणि ग्रूमचं राहिलेलं आहे. बाकी आम्हाला आता 20 मिनिटाच्या अंतरावर ग्रूम. तू नाही येणार, फक्त मी जाणार आहे का? दोघं पण जायचं. दोघं पण तिकडे दोघं पण जाऊयात. ब्राईडचा मेकअप तुम्हाला दाखवतो. इतका जाम भारी झाला त्यांचा. ओव्हरऑल आमच्या दोघांना पण खूप आवडलाय. लेहंगा आहे. मी त्यांचे ना, आमचं जेव्हा डिस्कशन झालं ना ज्वेलरीसाठी वगैरे, काय बोलतात, आम्ही व्हिडिओ कॉलवर सगळं फायनलाइज केलं. व्हिडिओ कॉलवरची ज्वेलरी एवढी क्लिअर नव्हती दिसत, तेवढी पुढे एवढी छान दिसते ना. ओ माय गॉड. हे बघा, आमची फॅन आहे, खूप मोठी फॅन आहे. रोज आमचे व्हिडिओ बघत असते. आणि माझ्यासाठी मी शहाणी माझ्यासाठी आणला होता ना ग, ही आहे. आणि रोज आमचे व्हिडिओ बघ. तुझा पूर्ण लुक दाखव. तुझा मेकअप नाही केला, बट तुझा गाऊन दाखव पूर्ण. टर्न हो, फिर गोल. वा खूप छान. गाईज आल्यापासून वाव मी तुझी फॅन आहे हे ते. आणि एवढी बोलते बस विचारूच नका. खूप गोड आहे ती. आणि ती शॉक होती म्हणजे आम्ही जेव्हा आलो ना. ये आमच्या मांडीवर. खरंच ती मांडीवर बसली. तर आम्ही जेव्हा आलतो ना तेव्हा बसू खूप शॉक होते की तुम्ही कसं काय इकडे. तुला खरंच माहित होतं आम्ही येणार आहेत म्हणून? कोमल खराडे येणार आहे. मग ती बोलली त्यांच्या ओळखीची कोणतरी येणार आहे, मला तुम्ही माहितच नव्हते. Oh my God. तुला कसं वाटतं आता आम्हाला भेटून? कसं वाटतं सांग की जेवण? भारी. खरंच आता बोल ना. इतक्या वेळ ती आमच्याशी इतके बोलत होती, इतकं गप्पा मारत होती, आम्हाला हसत होती मेकअप करताना. आणि आता ती काहीच बोलत नाही कॅमेरा. आता बोल, आल्यावर अशी आता बिंदास बोल. खरंच लय चांगले आहेत तुम्ही. असं लई चांगले आहेत का? लई चांगले आहेत. Help केली म्हणून लई चांगले आहेत ना. खरंच. दादा नाही म्हणायचं. बघ ती काय मोठ्याने बोल थोडीशी.
ती बोलली की दादाच लई चांगला आहे म्हणून. पण दीदी तुमच्यापेक्षा चांगली आहे. ओय आता खोट चांगली आहे, पण दीदी तुमच्यापेक्षा चांगली आहे. तसं नाही दीदी. ऍक्च्युली ना ती झाडावर चढवते. हा मग आल्यापासून आम्हाला इतकं हे करते ना. खूप मस्त आहे सगळे. ठीक आहे तू मेकअप कर लवकर, आपण फुल लुक दाखवाय तुझा. तुम्ही engagementला थांबा, मला फोटो काढायचे. हो हो हो. काढू आम्ही शर्टावर फोटो काढू. आणि तू इतकं छान थांबू नका बघा. लगेच निघायचंय शूट करायला. इतक्या मस्त. ठीक आहे तू बस बस बस. का उठलीस का? कॅमेरा चालू केला की तू उठतेस, नखरे चालू होतात इतकं ना. खाली नाही बस तू बस. अशी खाली बसली होती माहिती काही काय तिथे तुला माहिती तू काय बोलली होती? तू फोटो काढायचे होते आपल्याला इथे छान छान आपल्या आउटफिटचे आणि सगळ्या गोष्टीचे. काय मस्त लोकेशन आहे. तुम्ही बघा इकडे आपली ब्राईड रेडी. मी फुल लुक नाही दाखवत आताच, त्यांचं शूट चालू आहे बघूयात आपण. बट तुम्ही लोकेशन बघा. हे बघा काय मस्त यार. तिथे काय मस्त. तुला वाटतंय आपण वाशीला आलोत. हे बघ हे बघ पिंपळाचं सॉरी जांभळाचं झाड आहे. असं वाटतं तुझं लग्न आहे. तू नवरी नाही नवरा वाटतेस तू खरंच. माझे कपडे बघायचं बंद कर, नवरी वाटते. त्यांना दाखवायचं फुल लुक ब्राईडचा. तुला पण सोबत. हे बघा दीदी बघ तू स्वतः येऊन बघ, स्वतः येऊन बघ. हे बघ काय मस्त दिसतंय यार. मला माहिती आहे आपण भेटूयात. कर त्यांना हेल्प कर. किती त्यांचं हाल होत आहेत आणि असे पुढे दोन ह्याच्यावर हात देऊन चलते. खूप छान होतं उन्हामध्ये तर खूप छान वाटतं माहिती. एक मिनिट. वाव केस नाही दाखवले आपण ह्यांना. हे बघा केस पण बघा तुम्ही. हो का? बेसन लाडू नाही ते मी केलेत म्हणायला. आता आम्ही थर्ड लोकेशनला चाललो ठीक आहे मेकअपला. आणि इथं आम्हाला ड्रॉप केला आता. इकडून आम्हाला जायचं कॅब करून. आणि इकडं मी मेकअपला इकडं मी पाणीपुरी खायला चाललो होतो. आमचा पाणीपुरी खायचा प्लॅन झाला. इकडे पाणीपुरीचं दुकान होतं आणि मी इकडे पुढे चालतो होतो आणि ही कुठं घुसली बघा ना डायरेक्ट भांड्याच्या दुकानामध्ये. मला असं वाटतंय ना ही आता आईचा रोल करायला लागली. कारण आईला जेवढं भांड्यावर प्रेम आहे ना तिच्यापेक्षा हिला जास्त आहे. पण कसली भांडी? फक्त ऑर्डर बॉटल आणि टिफिन ऑफिसला न्यायला, बाकी काहीच नाही. आणि कॉफी मग एक लागतो हिला. बाकी तवा वाट्या परात चमचे असं काही नाही. मला तिकडे तिला जावं लागणार आहे आतमध्ये आणि तिला आवरावं लागणार आहे. कारण एकतर पाणीपुरीचा खर्च होणारच आहे आणि वरून तिनं आता भांडी घ्यायला लावलं. दीदी ऐक ना आपण नेक्स्ट टाइम येऊयात का? काय पाहिजे पण तुला दीदी? कॉफी मग. मला वाटलं माझा अंदाज बरोबर निघलास. कॉफी मग आपण ऐक ना व्हिडिओ मध्ये घेऊया नंतर. अगं ते कॉफी मग नाही का तुझ्याकडं घरी? स्टोअर करायला पाहिजे. दीदी मी पे नाही करणार. ठीक आहे ठीक आहे मग चालेल. मग काही घ्यायचंय ते घे. मी चाललो बाहेर. मी पाणीपुरी खातो तोपर्यंत तू कॉफी मग घे. तुला काय घ्यायचंय ते घे. कसला पाहिजे आता? 845 800 रुपयाचा 850 रुपयाचा. बापरे मी एवढ्या महागड्या चड्ड्या पण घालत नाही. इकडे कॉफी मग घेतेस तू 850 रुपयाचा. टाका मग घेतला का? मग दाखव. बॅग येते तो म्हणलं 450. तिथंच म्हणली नको काका. 800 नाही ती काय म्हणली 800 आहे म्हणली. काका इथं साईडला काढून ठेवा मी आले सोडून. ठीक आहे पैसे घेऊन आले असं म्हणलीस ना. अगं पण तिथे तू 100 रुपयाचे 50 रुपयाच्या कप मध्ये माझी कॉफी पिली आणि 800 रुपयाचा काय फरक आहे मला सांग तू. हा थँक्यू सो मच. अरे प्राइस नाही टाकत. मीडियम तसंच असते. थँक्यू. ओके कोई बात नाही. मला 4 पाहिजे. आम्ही नाही कर सकते मसाला. मीडियम. तुझी कोणती का? कर. मला नाही आवडली. तुला आवडली? मला पण नाही आवडली. काहीच चव नाहीये. काय आम्हाला कोण भेटलंय? सगळ्यात क्युटेस्ट फॉलोअर इकडे आहे ना. तर आम्ही असं उभारलो होतो ऑटोची वाट बघत आणि आम्हाला ताई आल्यात. हाय तुम्ही युट्यूबवर येत ना, मी तुमचा व्हिडिओ बघितला. थँक्यू सो मच. आम्हाला खूप चांगलं वाटतं असं कोणी बोलल्यावर. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात? खूप छान वाटतं. थँक्यू सो मच यार. म्हणजे आम्ही इथं आलोय ना दिवसभर तेच चालू आहे आमच्यासोबत. इकडली पब्लिक खूप जास्त व्हिडिओ बघते आमचे. हा आता आम्ही मेकअप साठीच आलो. आमची मेकअपची बॅग आहे आणि हिला मंगळसूत्र घ्यायचं होतं त्याच्यामुळे. मला वाटलं नंतर मी आलो. तू ना कशी फोटोग्राफर बनवली मला कळत नाही माहिती का? मी हाय आहे. हाय नाही गवस हाय गाय. तर हे काही नको करू. आईने खिचडी बनवली त्याच्यामध्ये प्रोटीन पण टाकलंय, व्हायटॅमिन पण टाकलंय, कॅल्शियम पण टाकलंय, आयरन टाकलंय, झिंक टाकली, थोडं सगळं टाकलं. हाय गाईज. तर आता ना आम्ही ब्लॉग कंटिन्यू करतोय घरी आल्यावर. कारण आम्ही त्या दिवशी प्लॅन होता की आम्ही कुठेतरी कॅफे मध्ये जाऊया, तिथं ब्लॉग एंड करूयात. की आपण हॉटेलमध्ये जाऊयात आणि तुम्हाला Cafe म्हणलं तेच. होतं ना की आज जायचंय. खायचं करून खायचं म्हणजे खायचं. खाल्लं आपण पाणीपुरी खाल्ली 3 काय घटिया पाणीपुरी होती. पण ठीक आहे जाऊ द्या. पण आम्हाला खरंच खूप मजा
मजा आली त्या दिवशी माझी म्हणजे काय कालच. मजा आली? आणि आम्ही ना बाहेर नाही गेलो कारण आम्ही ऑटोवाला विचारलं की आम्हाला कुठं कॅफे वगैरे असेल तिथं सोडा. तर तो म्हणलं तिथं कॅफेच नाही, स्टेशन जवळ कुठं कॅफेच नाहीये. मग आम्ही म्हटलं चला आपण आमच्या इकडे जाऊया. काय आणि अगं नको तर यार, मला ना लय थांब ना. टेन्शन ती गोष्ट आठवली. आमच्या इकडे जावायचं मग कुठं जावं. पण कॅब एवढं उशिरा सोडलं आम्हाला इकडं 12-12:30 वाजता. मग सगळं बंद झालं तोपर्यंत. म्हणलं ठीक आहे जाऊ द्या घरात. मला असं वाटतं युनिव्हर्स असं म्हणतंय की तुम्हाला ह्या फालतू चीज मध्ये पैसे टाकायला गरज नाहीये, बिलकुल पण टाकू नका. पण मला जायचं होतं. थांब की बर्गर वगैरे खाता 400-500 रुपये, त्याच्याऐवजी तुम्ही घरी काहीतरी न्या. आपल्या मनापाणी पण येतं नाही का, तूच म्हणली नाही का तेवढं आपण आईसोबत काहीतरी खावाय घरी नेऊयात नाही का. तर अशा गोष्टी झाल्या. पण मेन गोष्ट मला सांगायची होती, काय दिवस भारी गेला. मेकअप 3 केलं तर सगळ्या शूट नाही करायला जमलं. आम्ही पहिला जो तुम्हाला सांगा एवढे सबस्क्रायबर्स भेटले आणि ते सांगायचं होतं एवढे पुढे. छान सबस्क्रायबर्स भेटले. तेच तर पहिला जो ग्रूमचा मेकअप होता तिकडे मी काही शूट नाही केलं कारण खूप गडबड होती त्यांच्या घरामध्ये. मेकअप केला मी, खूप पाहुणे वगैरे आलते. मला शूट करायला नाही भेटलं. मी लवकरच तिथून निघून गेलो कारण मला नेक्स्ट लोकेशनला पोहोचायचं होतं. आणि तिकडे ब्राईड वगैरे तुम्ही बघितलं, मी इकडे काही टेक्स्ट टाकतो ब्राईडचे छान छान झूम मध्ये, क्लोजअप मध्ये. आणि त्यांचं झालं पण आम्ही ग्रूमच्या घरी गेलो मेकअप करायला. पण त्यांची फॅमिली पॉलिटिक्स मध्ये होते, त्याच्यामुळे आम्हाला शूट करायला नाही भेटलं कारण त्यांना घरी नको बोलतात कारण पॉलिटिशियन मध्ये असं असतं. आणि तिथं आम्हाला ते बोलले की तुमचे व्हिडिओ इतके छान असतात. बापरे, इतके म्हणजे खूप मजा आली, खूप प्रेम भेटलं आणि आम्हाला खूप चांगलं वाटलं. आणि आशा करतो की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल वगैरे. सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवल्या होत्या. आम्ही सगळ्या गोष्टी दाखवल्या, खूप कमी गोष्टी दाखवल्या हा. ऍक्च्युली. हा कारण मी कारण एका दिवसामध्ये 2 लोकेशन कव्हर करायचे होते आणि आम्हाला आमचं कामाला बेस्ट द्यायचं. आधी त्यांना मेकअप एक फर्स्ट क्लास प्रोव्हाइड करायचा आहे, नंतर मग ब्लॉगिंग वगैरे येतं. तरी पण माझं मन खूप दुखलंय. माझी खूप इच्छा होती बाहेरचं काहीतरी खायचं. माझ्या ठीक आहे. भावानुसार त्याला एक बहाणा भेटतात, त्याच्या पैसे त्याच्या खिशातले पैसे वाचले. पण ते ठीक आहे ना, अनहेल्दी होतं ते. देव म्हणतो तू हेल्दी खा. आज ते काय म्हणते माहिती का, जिम मध्ये ट्रेनर तू काय खाती राहू एवढं वेट उचलतेस नाही का. मला समजतच नाही माझं ट्रेनर तर ठीक आहे, जिमचा ओनर पण म्हणला तू काय खातीस. मी म्हणलं माझं डोकं खातीस, काय खातीस. काहीच खरंच माझं एक दिवस ट्रेनर बोलतो तू आज माझ्यासारखेच बायसेप बनवून सोडणार. कधी कधी बिस्किटच बनवतेस, कधी कधी काय तू ट्रेनरच बन असं म्हणतो. मला समजतच नाही काय विषय काय मी काय आहे, असं मी सगळं आम्ही दोघे तर जिम मध्ये सगळ्यांची डाळ घेते. इन शॉर्ट आम्ही दोघे जिम मध्ये सगळ्यांची खरंच ट्रेनर लय लाड घेत माहिती का. ट्रेनर लय आमच्या सोबत मतलब मस्त रिलेशन आहे आमचं त्याचं. सगळेच बोलतात त्याला, हा. समजलं का. नाही आपल्यासोबत वेगळे. तर ठीक आहे गाईज, असा होता आजचा ब्लॉग. आशा करतो तुम्हाला आवडला असेल. Guys, खरंच मी वाटते का जिमला जाते म्हणजे एक माझ्या मनामध्ये खूप प्रश्न आहे जो मी सगळ्यांना विचारते, तुम्हाला पण विचारते. ठीक आहे, पुढचा ब्लॉग आपण तो ट्राय करूयात. काहीतरी वेगळे फूड ट्राय करायचे. Guys, हा पुढच्या ब्लॉगला विसरायचं नाही कुणीच. आम्ही खूप एक्साइटिंग हा तो तसले फ्रूट ट्राय करण्यात आम्ही अमेरिकन, इटालियन, जापनीज, फ्रान्स, सगळे सगळे आपण चायनीज. हा ते चायनीज आपण चायनीज फूड ट्राय करूयात. पण आता फ्रूट ट्राय करूयात नाही का नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चायनीज फूड खूप घाण तर- वाटते म्हणजे उंदर असतं. छी, तू लेड का खाती पण उंदरा नाही का खाती. अगं, ठीक आहे. तर गाईज ह्या ब्लॉगला हाईप करा आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सगळ्यांनी या ब्लॉगला हाईप करायचा आहे. थँक्यू सो मच गाय, इथपर्यंत बघितला ब्लॉग तुम्ही आणि आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तू असं करून हे बोलतोस. इथं स्टे एकदम चलो गाईज बाय.